ऊन पडते. घातलाय बाय त्याच्यावर आखीची लक्ष वडपात असो कुणाचं पोर? तिला पोर बी झालोय. अगं बाय मग खाता खाता खाल्लं हा ते ऑपरेशन केलं मग आपल्या गणपतीला आतमध्ये गेलं ना ऑपरेशन करायला वगैरे देवा देवा बाय पोर वाट तुझी असेल तसं म्हणत ते असं नाव सेव्ह केलं. हा वैष्णवी आणि मग तिने मग काल ना ते काल परवा दिवशी सोडलं त्याला ऑपरेशन करून 2-3 दिवस झालं रविवारी केलं मग त्याने उद्योग बघ आता. हा स्वस्त तबाय झालं पोरगा खाल्ला चिक ये लावची मग लवचिंग गेलं पोटात हा हा इथं अडकलं पहिलं त्याने मग केळ खाल्लं काय दिलं आता पटकून गेलं खाली ते फारच खाली गेलं पोटात हा ते केळी खायला लागते. हा मग ते पटकून गेलं ते गेलं तर ते ना नेमकं असं होतो एकसार काढला का हा हा मग त्याच्यात निघत दिसतो तो चांगलं चिंगा मका लावची मका लवचिंग ते आपलं नाही का चिटकत लोखंडाला. हा 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 लावची मग त्याला चुंबकच म्हणतात की. हा लावची मग ते केळी खाल्ली ना की बरोबर खाली जातं. जाते केळीने हा मग काय केलं संडासावाचं पडतं. पडलं नाही झाड असल्यावर कुठं पडते हा, काय कायचं नाही पडत. हा अडकून या बाजूला इथंच बसला अडकून अरे बापरे हा मोबाईलला दाखवलं हा काढलं का? मग ते पोर घाबरून झाला असं व्हायला लागलं ना बिगबिगबिगबिग न्यायला बाय दवाखान्यात कुणी खाल्लं होतं ते? नातानी माया नात्या किती वर्षाचे होते नातीच्या किती वर्षाचे होते तरी किती काढलं का नाही मग ते पोटातून? सांगते ना तुला आणि मग काय केलं ते ना किती 9 वर्षाचा आहे 9 वर्षाचे हा चांगलं कळत होतं त्याला पण सहज त्याने काय केलं हा असं घेतलं आणि तसं गेलं पटकून झोपलेला हा. असं काय रात्री आलं होतं दाखवाय मला बापरे